नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आहे संकष्ट चतुर्थी। तर त्यानिमित्ताने आज आपण बाप्पांचा सगळ्यात आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक। तर ते उकडीचे असो किंवा तळणीचे, आपण नेहमी तळणीचे किंवा उकडीचे मोदक बनवतो। तर म्हटलं चला आज वेगळ्या प्रकारची रेसिपी बनवूया। तर मग आज मी ओरिओ बिस्किटचे मोदक बनवणार आहे आणि अगदी गॅस न पेटवता आणि फक्त 10 मिनिटात आपले हे मोदक तयार होतात। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मोदक बनवण्यासाठी मी येथे हा 30 रुपयाचा एक ओरिओ बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आणि हे सर्व बिस्किट मी ताटात मोकळे करून घेतलेले आहेत। त्यानंतर बिस्किट फोडून आपल्याला त्यामधील जे क्रीम आहे ते वेगळे काढून घ्यायचे आहे। तर मी हे एका वाटीमध्ये हे सर्व बिस्किटमधील क्रीम हे बाजूला काढून घेत आहे आणि जे बिस्किट आहे ते आपले दुसऱ्या एका वाटीमध्ये ठेवत आहे। तर अशा प्रकारे मी हे सर्व जे क्रीम आहे बिस्किटमधील ते सर्व हे काढून घेणार आहे आणि तसेच आपण हे बिस्किट्स मोकळे करून घेणार आहोत। तर येथे मी सर्व हे बिस्किट काढून घेतलेले आहेत आणि आपले क्रीम वेगळे झालेले आहे। तर आता आपण जे बिस्किट आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। तर मी येथे एकदम बारीक अशी ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि एका छोट्याशा प्लेटमध्ये आपण हे सर्व पावडर काढून घ्यायचे आहे। तर येथे आता आपण ही सर्व पावडर काढून घेतलेली आहे आणि एका बाजूला तसेच मी येथे सारण आपण जे उकडीच्या मोदकामध्ये आपण जे या मोदकाचे सारण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी येथे थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत। तर मी ते थोडेसे चाकूने बारीक करून घेतलेले आहेत। तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालणार आहे। तर मी हे अगदी एकदम बारीक असे हे टाकून करून घेतलेले आहे। आता आपण जे बिस्किटची पावडर तयार करून घेतलेली होती त्यात आपण येथे अर्धी वाटी साय घेतलेली आहे। छोटी वाटी आहे, इथे 3 ते 4 मोठे चम्मच घेतलेले आहे मी आणि आपल्याला लागेल तशी हळूहळू आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे। तर मी येथे 3 ते 4 छोटे चम्मच वापरून मी येथे हे जे बिस्किटची पावडर आहे ती मी पूर्णपणे हा गोळा बनवून घेत आहे। तर हळूहळू लागेल तशी आपल्याला ही टाकायची आहे। जर जास्त टाकली तर आपले मिश्रण हे पातळ होऊ शकते, म्हणून लागेल तेवढीच थोडेसे घट्ट झाले तरी सुद्धा चालणार आहे। नंतर याला तूप कारण की आपण जी साय टाकलेली असते ना, तर त्यामुळे आपले जे सारण असते आपला जो गोळा असतो तर त्याला हे पाणी सुटल्यासारखे होते, म्हणून आपण हे थोडे थोडे टाकून हे भिजवून घ्यायचे आहे। तर मी येथे हा सर्व गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण यासाठी जे सारण लागणार आहे ते करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण हे साहित्य बघणार आहोत। तर येथे आता आपण जे बिस्किटमधील क्रीम काढून घेतलेले होते ते एका वाटीमध्ये आहे आणि तसेच मी येथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। आता इथे मी घरी ओल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे। तर बरेच जण यात डेसिकेटेड कोकोनट टाकतात, पण एवढ्याशा रेसिपीसाठी बरेच जण एवढे दुकानात जातील, तर त्यामुळे मी फक्त अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासमोर शेअर करत आहे। तर तुम्ही सुद्धा अगदी घरगुती साहित्यातच हे मोदक बनवू शकतात, म्हणून मी येथे मुद्दामहून डेसिकेटेड कोकोनट न टाकता हे घरीच आपले जे ओले खोबरे असते त्याचा हा बारीक किस करून घेतलेला आहे आणि तो यात मिक्स केलेला आहे। तर येथे आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आणि यात आपण जर आपल्याला जर वाटत असेल तरच यात आपण थोडीशी साय टाकायची आहे, नाही टाकली तरी सुद्धा चालणार आहे। पण आता माझी येथे उरलेलीच होती, म्हणून मी अगदी अर्धा चमचा फक्त येथे ही साय टाकून घेतलेली आहे आणि हे मिश्रण पुन्हा मी येथे एकजीव करून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने आपले हे जे मोदकमधील जे सारण आहे ते तयार झालेले आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। तर मी येथे एक मोदकाचा छोटासा साचा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे साचा अवेलेबल नसेल तर तुम्ही हे हाताने देखील बनवू शकतात। तर येथे मी छोटासा एक गोळा करून घेतलेला आहे, एक लांब आकाराचा, आणि त्या आपले ज्या मोदकाचे जे साचा आहे त्यात टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हा सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे आणि अगदी दाबून घ्यायचा आहे तो सर्व बाजूने
आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचे आपले जे वरती हे मोदकाचा जो गोळा होता तो आलेला आहे तो काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण हे खोल झाल्यानंतर जे मोदकाचे सारण होते ते यात भरून घेणार आहोत. त्यानंतर वरती पूर्ण आपल्याला पुन्हा ते पॅक करून घ्यायचे आहे. तर हे अगदी दाबून आपल्याला हे बारीक करून दाबून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे आपल्या या मोदकाला सुद्धा बघा किती छान अशी चमक दिसत आहे. तर मस्तपैकी येथे आपला हा मोदक तयार झालेला आहे. किती छान मस्तपैकी असा सुबक असा हा आपला मोदक दिसत आहे. आता तुमच्याकडे जर मोदकचा साचा नसेल तर मी तुम्हाला हाताने हा मोदक कसा बनवायचा हे दाखवत आहे. तर येथे आपण एक छोटासा गोळा घेऊन तो आपल्याला थोडा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला तो थोडासा असा वाटीसारखा करून घ्यायचा आहे खोल. त्यानंतर आपण त्यात हे सारण भरून घ्यायचे आहे. सारण भरून झाल्यानंतर आपण त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर आता माझ्याकडे हा बड्डेचा चाकू होता, तर तो चाकू सगळ्यांकडेच असेल असे नाही, म्हणून मी येथे चमचाने तुम्हाला या मोदकाच्या सर्व कळ्या पाडून दाखवत आहे. तर अगदी मोदकाचा साचा नसताना सुद्धा आपण हा छानपैकी असा मोदक बनवून घेऊ शकतो. तर येथे मी सर्व हे मोदक बनवून घेतलेले आहेत. काही मोदकाच्या साच्यानेच बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले येथे मिश्रण आणि जे सारण होते ते सुद्धा आपल्याला बरोबर झालेले आहे. तर येथे बरोबर एका बिस्किटच्या पुड्यामध्ये येथे आपले 7 मोदक झालेले आहेत. तर बघा आपले किती मस्त असे हे आपले सुरेख अगदी हे असे मोदक दिसत आहेत. तर मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे. तर तुम्ही सुद्धा आज चतुर्थीनिमित्त नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजे जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील. तर भेटूयात आता आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.